धडापासून वेगळं केलं. डोक्याला मोठ्या प्लास्टिकच्या पोत्यात भरलं आणि धड दुसऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात ठेवून दोरीने घट्ट बांधलं. रात्रीच्या अंधाराची वाट पाहून त्यांनी अर्धरात्री निघण्याचा निर्णय घेतला. टिंकूने धड भरलेली पोती खांद्यावर घेतली आणि संदीपने डोके भरलेली पिशवी हातात घेतली. रात्री 3:30 वाजता ते गपचूप मेन रोडने खादरच्या दिशेने गेले. गॅस पाईपलाईन जवळ जाऊन त्यांनी डोकं पाण्याच्या खड्ड्यात टाकलं आणि धड एका निर्जन ठिकाणी फेकून दिलं. काम आटपल्यावर संदीप रात्रीच नांगलोईला निघून गेला, तर टिंकू घरी परत आला. खोलीत खूप रक्त सांडलं होतं. त्याने लगेच स्वच्छता केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करावल नगरला जाऊन तिथेच थांबला. दरम्यान शशीबाला सुषमाच्या घरी गेल्यावर सुषमाने विचारलं, काय ग, भाऊजी नाही आलेत का? शशीबालाने उत्तर दिलं, नाही, ते घरीच आहेत. दारू पीत बसले असतील. त्यांना काय दारू महत्वाची वाटते ना माझ्यापेक्षा. दुसऱ्या दिवशीही इंद्रपाल कुठेच दिसला नाही. त्यामुळे